कोण बघितलं साहेब? तुम्ही बघितलं काय कराल तर इथंच बसलं होतं यंत्रावर बसणार होत. हा गेला आत गेलं काय? आम्ही कुठे गेला आता बाहेर गेला. बघा मित्रांनो ह्या कोपऱ्यामध्ये मध्ये तस्कर जातीचं बिनविषारी साप तस्कर जातीचं बिनविषारी साप आहे. घरामध्ये पक्षाच्या शोधात आलेला हो मुलगी पडी घरात होतं का? घेता की जाओ क्या करतो ये रे त्याला मला पाजायला की नाही ते बाडी पण त्याला मला पाजायला की नाही पाणी काय रे तो डबा द्या हो परवा एवढंच आहे नाही परवा एवढंच आहे. जाडी तेवढीच आहे आणि लांबी बी तेवढीच जरा कमी आहे. ग्रुपला टाका हलवू नको साप हलवू नको. तू काय शेताकडे गेलतो? शेताकडे गेलतो. हा नवीन घर बनवलं तेच आहे का? थोडंच पाणी काढते झाड असं साप झाड त्याने पाणी साप झाड सोड सोड थोडंच गेलं. शांतच बसते इथे तस्कर आहे कस थांबलो वरता शिफ्ट म्हणणार
भैया बट काय म्हटलं ऐकत का मग सांगायचं का आठवडा झालं येणं उघडं दिसलं सापची म्हणते टीव्हीत बघते रे आणि मग चॅनल बघते फोन करते ती म्हणून तिला आम्ही तर त्यांच्या काय माहित वाईट बघितली आता एकदम कुठे धरला जाऊ दे शर्ट काढायचं झाड आहे साप नाही आता झाले भैया हे टोपण देखील ठीक संपले आता टेम्परेचरला साप काही जास्त म्हणजे बाहेर निघत नव्हते कारण का टेम्परेचरला निद्रावस्था गल्लीच्या आतमध्ये साप म्हणजे जास्त त्यामुळं बाहेर काय साप जास्त निघत नव्हते उन्हाळ्यामध्ये आम्हाला कॉल पण कमीच होते पण आता मान्सून केरळमध्ये आलाय मान्सून केरळमध्ये आल्यानंतर आता थोड्या दिवसात महाराष्ट्राच्या मान्सूनचं आगमन होणार आहे आणि त्या मान्सूनच्या वाऱ्यामुळे कणी जरा जो गरमी होती ती गरमी कमी होऊन जरा म्हणजे वातावरणात चेंज झालं त्यामुळं सापाची संख्या वाढलेली आहे आणि आम्ही दररोज नाही म्हटलं तर 7 ते 8 कॉल रोज होतात अलीकडे तर 7-8 दिवसात आणि त्यामुळे आता मला रोज रेस्क्यू करायला लागलंय आणि आता मी सकाळी घरीच बसलो होतो काम करत शॉपवर आणि आमच्या क्लासमेट म्हणजे अमित शापूर यांचं नाव आहे त्याने आम्हाला कॉल केलं की बाबा आमच्या घरामध्ये साप आला आणि मी शेतामध्ये आहे आणि जरा या अर्जंट घरामध्ये कोण नाहीत आणि त्यांचं बी मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना बी म्हणजे स्पीडमध्ये घरी येता आलं नाही त्या वेळेत आम्ही इथं पोहोचलो आणि ते पण आले होते आमची वाट बघत थांबले होते आणि आम्ही घरामध्ये आलो आणि हा बिनविषारी भारतातला बिनविषारी सापापैकी एक साप तस्कर नावाचा साप आहे त्याला इंग्लिशमध्ये ट्रिंकेट स्नेक असं म्हणतात हा एकदम अत्यंत शांत स्वभावाचा साप आहे आणि त्या आजोबांना हे साप दिसलं काय कराल तर आजोबा तुम्ही आतमध्ये झोपलो तो हो बायकाने ते यंत्रावर यंत्रावर बसायला देतोय मग दिसलं काय मग आतमध्ये आला काय त्या कोपऱ्यात जाऊन कोपऱ्यात हा कोपऱ्यात म्हणजे त्यांचं मत आहे की बाबा तर आम्ही बी बोललो की बाबा एक 24 दिवसाच्या मागे तिथं साप दिसला होता हाच साप आणि कारण का त्यांनी व्हिडिओ पण मला फोटो पण दाखवला त्या फोटोमध्ये तो साप सेम दिसला तस्कर जातीचा आणि तो साप इथं फिरतोय कारण तिथं पूर्णपणे हा पूर्ण कोबा आहे आणि पूर्ण सगळे बिल्डिंग झाले त्यामुळे त्याला जायला बेळ वगैरे असं काही राहिलेलं नाही त्यामुळे तो साप असं बाहेर फिरतोय आणि त्या आता भक्ष्याच्या शोधात तो आला होता आणि साप उंदीर घरामध्येच कारण का घरामध्ये धनधान्य भरपूर असतं त्या उंदराला खायला भरपूर असतं त्यामुळे ते उंदीर घरामध्ये असतात आणि उंदराच्या शोधात उंदीर हे त्याचं भक्ष्य आहे उंदीर आणि कारण का साप ही अन्नसाखळीतला घटक आहे आणि उंदीर पण अन्नसाखळीतला घटक आहे त्यामुळे ते अन्नसाखळीच्या म्हणजे भक्ष्याच्या शोधात तो सापाचं पण काही चुकी म्हणता येत नाही किंवा साप काय चावण्याची ह्यातून कधी येत नाही साप घरामध्ये आला हे कारण म्हणजे उंदराच्या शोधात आला होता त्याच्या पोटाच्या संदर्भात तो घरामध्ये आला आणि माणसांच्या भीतीपोटी आम्हाला हे साप रेस्क्यू करावं लागलं आता अन्नसाखळीतला घटक त्यांनी वाचवला आणि या एका जीवाला त्यांनी जीवदान दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि आमच्या सर्पमित्र टीम इथं हजर आहे पूर्ण आणि ह्या सापाला आम्ही रेस्क्यू केलो आता याला निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे त्या पर्यावरणात त्याला मी रिलीज करतो जय हिंद जय महाराष्ट्र